बिहारमधला सुपरिटेंडंट इंजिनियर विनोद कुमार राय हा मोठा स्कॅमर निघाला. पण खरी गंमत तेव्हा झाली जेव्हा नोटा लपवण्यासाठी त्याने आणि त्याच्या बायकोने भलतेच उद्योग केले. गुन्हे शाखेची टीम रात्री जेव्हा पाटण्यात भूतनाथ रोडवरच्या विनोदच्या घरी पोहोचली, तेव्हा त्याच्या बायकोने म्हणजे बबली रायने दरवाजे बंद करून तासनतास त्यांना आत येऊच दिलं नाही. टीम रात्रभर बाहेर थांबली आणि सकाळी 5:20 जबरदस्तीने आतमध्ये शिरली. आत गेल्यावर सगळे अवाक झाले. बबलीने 20 लाखांच्या नोटा जाळून टाकल्या होत्या. या जळालेल्या नोटांनी घरातले पाईप्स चक्क चोकोप झाले होते. नगरपालिकेची टीम बोलवून ते साफ करावे लागले. तेव्हा त्या नोटा बाहेर निघाल्या. फॉरेन्सिक टीमने त्यांची तपासणी केली. हा सगळा प्रयत्न काळा पैसा लपवण्यासाठी होता. जेव्हा त्यांच्या घरी छापा टाकला गेला, तेव्हा त्या छाप्यात घरी काय सापडले माहिती आहे? छाप्यात 35 ते 39 लाख रुपये कॅश, 20 लाखांच्या जळालेल्या नोटा, सोन्याचे बिस्किट्स, लाखोंची ज्वेलरी, 12 बँकेची डिपॉझिट्स ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे, कोट्यावधींची जमीन आणि 100 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे तिथे सापडली. विनोदची चौकशी सुरू आहे, तर बबलीवरही सरकारी कामात अडथळा आणि नोटा जाळल्याबद्दल ऍक्शन होणार आहे. ईडीने यात लक्ष घातलंय, त्यामुळे आता या प्रकरणाची चर्चा सगळीकडे रंगली आहे. अशी प्रकरणं देशात वारंवार उघडकीस येत आहेत. त्यामुळे देशात भ्रष्टाचार संपला असं म्हणता येईल का? कमेंट करा आणि तुम्हीच सांगा.